वारकरी नियमाप्रमाणे थोडा परिहार द्यायचा असतो। आज या रोपळे गावामध्ये अंडवस्ती मध्ये आज एक तप परिपूर्ण झालं। मला हरिभक्त प्राण अतुल महाराजांनी फोन केला, महाराज माझं एक तप मी पूर्ण झालेला आहे, पण येताना तुमचे काय म्हणले पुण्याचे काय संत महात्मे घेऊन या। म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं तप किती वर्षाचा आहे? 12 वर्ष। कारण का माझ्या कीर्तनामध्ये बोलत जायचं, तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये बोलत चालायचं। कारण का हा डाटा तेवढाच करून कधी येत नाही, कारण का ह्याच्यापाशी भरपूर माल आहे। कारण का रात्रीच कीर्तन करून तुमच्याकडे निघाले, हो उद्याचा दिवस विश्रांती आहे मला, पुन्हा अजून कीर्तन चालू आहे, दम नाही। लक्षात ठेवा, कशामुळं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। विठ्ठल आपलं 12 वर्षाचं तप परिपूर्ण झालेलं आहे आज। कारण आता महाराज सांगितलं, महाराज तुम्ही येत असताना म्हणजे पुण्याचे वारकरी येताना घेऊन या। मी बी काय केलं, डोकं चालवलं, आपण ते 12च माणसं घ्यायची, जास्त माणसं न्यायची नाही, 12च आणले मी, लक्षात। हा आणणे हो, कारण तस्मा सर्व संत महात्म्याला टाळकरी श्रोते मंडळी माता भगिनी सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम। तसेच आज मी पाहिलं प्रसाद वाटण्यासाठी, आज एकादशीचा प्रसाद होता, कितके तरुण होते मला प्रसाद वाटण्यासाठी। कारण का किती बी प्रसाद खाऊ वाटाला, हरणा भाग्यवंत नटे हारे कीर्तनात, नटे हारे कीर्तनात, नटे हारे कीर्तनात। हरणा भाग्यवंत नटे हारे कीर्तनात, नटे हारे कीर्तनात, नटे हारे कीर्तनात। कारण ज्या वेळेस मी इथं आलो पहिल्या वेळेस हरिभक्त प्राण पुंडलिक महाराज पण कैलासवासी यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम। परंतु पहिल्या वर्षी मी आलो या इथं, आपण कुठला घेतला महाराज? रात्री खाल्लेलं सकाळी लक्षात राहत नाही, तुम्ही तर 12 वर्षाचा आम्हाला विचारता। हो
पहिला अभंग घेतला तर लक्षात ठेवा, गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. पहिला अभंग घेतला म्हणून मी 12 वर्ष टिकलो. 12 वर्ष टिकलो तर लक्षात घ्या, ही ताकद सद्गुरूची आहे. कोणाची आहे? पुंडलिक महाराज फंडची ताकद आहे. लक्षात ठेवा. विठाला 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 माणसाने जन्मल्यानंतर संत संगती करावी. संत संगती केल्याशिवाय मरूच. कारण का संत संगतीमध्ये विकार जातात.